माजी गृहमंत्री अनिल देशमुख फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। देशमुखजी, आपण बघतोय की नागपूर तुमचं शहर आहे, कशा प्रकारे धुमसतंय, कशा प्रकारे पेटलेलं आहे, बघून धक्का बसतोय। याला कोण जबाबदार? काय की नागपूर हे अतिशय शांतता प्रिय शहर आहे। कधी अशा पद्धतीच्या घटना नागपूर शहरात घडत नाही आणि जी घटना आता घडली त्याच्यामध्ये सर्वांनी संयमाने ही परिस्थिती हाताळली पाहिजे। सगळ्यांनी याच्यामध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ही दंगल लवकरात लवकर, ठीक आहे, थोडी दोन गटामध्ये थोडी चालू आहे, त्यामुळे ही लवकरात लवकर कशी सामान्य परिस्थितीकडे येईल यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे। देशमुखजी, एकेकाळी तुम्ही देखील गृह खातं सांभाळलेलं आहे, कुठेतरी पोलिसांचं अपयश आहे का? पोलिसांना सुगावा लागला नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसा होते? नाही, ठीक आहे, आज सध्या त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही, नंतर आपण पुढे सविस्तर त्याबद्दल बोलू। पण आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये सर्वांनी संयम पाळून लवकरात लवकर ही परिस्थिती कशी नॉर्मली यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे। नक्कीच देशमुखजी, मात्र ही परिस्थिती का बरं उद्भवतीये? कारण याआधी आत्ताच तुम्ही म्हणालात की नागपूरचं वातावरण कधीच असं नव्हतं, मात्र आता काय घडलंय की नागपुरात सुद्धा अशा घटना घडतायत? ठीक आहे, थोडी सगळी ही परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर सविस्तर नंतर बोलता येईल। सध्या आपली प्रायोरिटी आहे की लवकरात लवकर सर्वांनी संयमाने ही परिस्थिती हाताळली पाहिजे, सर्वांनी सहकार्य करून ही परिस्थिती आटोक्यात आणली पाहिजे।